बऱ्याचदा असं होतं की आज जो काही आपण धार्मिकतेचा जो काही बाजार किंवा उत्सव मांडलेला आहे, तर तो काहीसा चुकीचा आहे, की जे देवदेव करणारे जे आहेत, तर तेच खऱ्या अर्थानं देवाची कुठेतरी चेष्टा करताना दिसत आहेत. धर्माची बदनामी करताना दिसत आहे. धर्माचा बाजार भरवला जातो आणि हे सगळं श्रद्धेच्या नावाखाली सुरू आहे. सगळ्यात आधी जर आपल्याला ईश्वर प्राप्तीचा मार्ग निवडायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पाप आणि पुण्य ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे दिवसभर आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ज्या काही कृती करतो, तर त्या कृती करत असताना काय केल्यानं पाप होईल, काय केल्यानं पुण्य मिळेल, ह्या कृतीचा जर विचार करायचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीनं जर वागायचा प्रयत्न केला, तर ही एक प्राथमिक पायरी आहे किंवा पहिली पायरी आहे ईश्वर प्राप्तीची, असं म्हणायला हरकत नाही.